नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती आणि सरळ सेवेची तयारी करत असाल 2025च्या येणाऱ्या परीक्षांची, तर भारतीय राज्यघटनेचे हे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला खूप कामाला येणार आहे। तर चला प्रश्न पाहूयात। तर भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले आहे? तर भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले। यानंतर भारतीय संविधान केव्हा लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी। यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला मानले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार 3ऱ्या भागामध्ये आहेत, कलम 12 ते 35 मध्ये। ठीक आहे। यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे कशा प्रकारचे राष्ट्र आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे। यानंतर भारतीय संविधानामध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? तर विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 अधिकृत भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे। यानंतर या संविधानाची प्रस्तावना काय दर्शवते? तर संविधानाची प्रस्तावना हे संविधानाचे मार्गदर्शक तत्त्वे आणि उद्देश दर्शवणारे एक संक्षिप्त विधान आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना। तर मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ही एक लाईफ चेंजिंग बुक तुम्हाला मी देत आहे। तर विठ्ठल बडे सरांचं पोलीस भरती ग्रंथ भाग 1 सामान्य ज्ञान व मराठी हे पुस्तक म्हणजे एकदम तोफ आहे। तर यामध्ये 44,000 पेक्षा जास्त प्रश्न, मागील 10 वर्षांचा पूर्ण विश्लेषण आणि प्रत्येक प्रश्नासोबत सविस्तर स्पष्टीकरण आहे आणि नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड सामग्री देखील यामध्ये आहे। तर एवढं सगळं एकाच पुस्तकामध्ये म्हणजे तयारी तुमची 90% इथेच पूर्ण होणार आहे। तर मी स्वतः वाचलंय आणि विद्यार्थ्यांना पण सांगतोय, जर खरंच निवड व्हायची असेल तर हे पुस्तक एकदा नक्की घ्या। आजच तुमचं बुक ऑर्डर करा आणि स्वप्नातील पोलीस वर्दीच्या प्रवासाला सुरुवात करा। धन्यवाद विद्यार्थ्यांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।